नमस्कार. बारामती विमान अपघात प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे आणि यावेळी विषय अधिक गंभीर बनला आहे. कारण महाराष्ट्रातील आमदार रोहित पवार यांनी असा आरोप केला आहे की या अपघात प्रकरणात पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिला. हा आरोप छोटा नाही आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभरातून लक्ष लागलंय. आम्ही काही गोंधळ घालत नाही किंवा काय. तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. आम्ही आमच्या या ॲक्टच्या अंतर्गत या महाराष्ट्राचा या देशाचा एक नागरिक म्हणून आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो. FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI तिथं सिनियर PI उपस्थित होते. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली. एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे. बारामती परिसरात घडलेल्या या विमान अपघाताबाबत काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. या घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संदर्भ बातम्यांमध्ये आला होता. मात्र अधिकृत तपशील, अपघाताचं नेमकं कारण, तांत्रिक बिघाड की इतर काही कारण याबाबत अद्याप स्पष्ट आणि सविस्तर अधिकृत माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. तपास प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, पण पूर्ण चित्र अजूनही समोर आलेलं नाही. आता या प्रकरणात नवं वळण तेव्हा आलं जेव्हा आमदार रोहित पवार यांनी तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली. त्यांनी असा दावा केला की त्यांनी या अपघाताबाबत पोलिसांकडे FIR नोंदवण्यासाठी तक्रार दिली, पण त्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिला. इथेच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो. जर एखाद्या गंभीर अपघाताबाबत तक्रार दिली गेली असेल तर FIR का नोंदवली गेली नाही? नेमकी प्रक्रिया काय होती? पोलिसांनी कोणत्या कारणावरून नकार दिला? हे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला की त्यांची तक्रार पुणे CID कडे पाठवण्यात आली आहे. म्हणजेच आता या प्रकरणाची चौकशी उच्च स्तरावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. CID म्हणजे गुन्हे अन्वेषण विभाग. एखादं प्रकरण CID कडे दिलं जातं तेव्हा त्याला अधिक संवेदनशील आणि महत्त्वाचं मानलं जातं. मात्र इथे एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. पोलिसांनी FIR नोंदवण्यास नकार दिला हा आरोप रोहित पवार यांनी केलाय. पोलिसांकडून याबाबत सविस्तर अधिकृत स्पष्टीकरण अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंचं अधिकृत चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. आता थोडा विचार करा. एखाद्या विमान अपघातासारख्या गंभीर घटनेत जर FIR नोंदवली गेली नाही तर सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होणारच. कायद्याची प्रक्रिया सर्वांसाठी समान आहे का? तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नसेल तर सामान्य माणसाने न्यायासाठी कुठे जावं? यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि म्हणूनच हा मुद्दा केवळ राजकीय राहिलेला नाही तर तो लोकविश्वासाशी जोडला गेलाय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की CID या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार? जर त्यांनी सखोल चौकशी सुरू केली तर अपघाताशी संबंधित सर्व तांत्रिक बाबी तपासल्या जाऊ शकतात. विमानाची स्थिती, देखभाल नोंदी, पायलटची माहिती, हवामानाची परिस्थिती या सर्व गोष्टींची तपासणी होऊ शकते. तपासानंतरच हे स्पष्ट होईल की अपघाताचं खरं कारण काय होतं आणि त्यात कोणतीही प्रक्रियात्मक चूक झाली होती का? सध्या सरकारी स्तरावरून या आरोपांवर सविस्तर निवेदन आलेलं नाही. पोलिसांनीही FIR नोंदवण्याच्या मुद्द्यावर विस्तृत प्रतिक्रिया दिल्याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण सत्य तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र हा विषय इथेच थांबत नाही. जर FIR नोंदवण्याबाबत खरंच काही प्रक्रिया पाळली गेली नसेल तर तो मुद्दा कायदेशीर पातळीवर जाऊ शकतो. गरज पडल्यास न्यायालयीन हस्तक्षेप होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. खरोखर FIR नोंदवण्यास नकार दिला गेला का? दिला असेल तर त्यामागे कारण काय?
CID तपासात नेमकं काय समोर येणार आणि सर्वात महत्त्वाचं, या प्रकरणात पारदर्शकता राखली जाईल का? हे प्रश्न फक्त राजकारणाशी संबंधित नाहीत. हे प्रश्न न्यायव्यवस्था आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेशी संबंधित आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला तथ्याधारित आणि स्पष्ट बातम्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुन्हा भेटेन पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससह. धन्यवाद.